हा एक नवा विक्रम या ठिकाणी माननीय विरोधी पक्षनेत्यांनी केला। पण तरी त्यांच्या माहितीकरता सांगतो, अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी आपण 8,000 कोटी रुपये दिले, त्याचा हिशोब या सभागृहाला सादर केला। नागपूरच्या अधिवेशनामध्ये अशाच प्रकारे यांनी सांगितलं की तुम्ही बोलता, हिशोब देत नाही। 8,000 कोटी रुपयाचा पूर्ण हिशोब सादर केला आणि त्याच वेळी 10,500 कोटी रुपयाची योजना जाहीर केली, ज्यातले 3,000 कोटी रुपये मार्च पूर्वी रिलीज झाले आहेत आणि 2,000 कोटी रुपये 2700 कोटी रुपये पुन्हा जे विम्याचे आहेत ते आपण त्या ठिकाणी देतो आहोत। आणि त्यामुळे 10,500 कोटी रुपयाची ही घोषणा जी यावर्षी आम्ही पूर्ण करतो, 8,000 कोटी रुपये मागचे असे 18,000 कोटी रुपये हिशोबासहित या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर ठेवतो। पण अध्यक्ष महोदय, त्यांना शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही आहे, त्यांना केवळ राजकारण करायचं आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांच्या या वागणुकीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो।